मला यातले काल काही लोक तिकडे पोहोचले होते। ही हेराफेरी जी झाली, बनवाबनवी झाली, हा काही चुकीचा आणि बोगसपणा झाला। हा स्कॅम मोठा आहे, ज्याचा शीतल तेजवानीचा संबंधच नाही, फक्त पॉवरचा संबंध आहे। आणि ती जागा मुळात टायटल क्लिअर नाही, सरकारी जागा आहे आणि टॅक्स चोरी करताय, स्टॅम्प ड्युटी चोरी करताय। हा 300 कोटीचा व्यवहार कोणाच्या नावाने झाला? ट्रान्सफर पैसे 300 कोटी व्हाईटचे ट्रान्सफर झाले का की कागदावरच आहेत? हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी येणार आहेत। त्याची सगळी माहिती आम्ही घेतो आहोत आणि मग पुन्हा पुण्यामध्ये गेल्यानंतर त्यावर सविस्तर आम्ही बोलणार आहोत। महसूल मिळाला तर शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडकी बहिणींचा जो काही निधी आहे तो निघू शकतो इतका मोठा। आज 21 कोटी रुपये स्टॅम्प चोरी करताय। दुसरीकडे उपमुख्यमंत्री वित्तमंत्री सांगतात की तिजोरीत खडखडाट आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी हा काही पर्याय आहे का? हे वारंवार मागतात। आज केली तर पुन्हा उद्या तयार होतात। म्हणजे तुम्हाला 21 कोटी रुपये चोरीसाठी टॅक्स आपला स्टॅम्प ड्युटी बुडवण्यासाठी तुम्हाला काही वाटत नाही। माझं स्पष्ट मत आहे की केवळ पुण्यात हे घोटाळे शोधले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईलच, पण त्याबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयाची मदत सुद्धा करता येईल। भाऊ, महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांचा रवी भवनचा बंगला रिपेअरसाठी 1 कोटी 9 लाख रुपयाचा खर्च आहे। नितीन राऊत यांनी या सगळ्या भ्रष्टाचाराची SIT चौकशी करण्याची मागणी केलेली आहे, तुमचं काय मत? एकीकडे तिजोरीत खडखडाट म्हणून सांगायचं, दुसरीकडे शक्तीपीठ बांधायचं, तिसरीकडे मंत्र्यांचे बंगले सुसज्ज करायचे आणि शेतकऱ्यांना सांगायचं 32,000 कोटी दिले। अरे किती खोटं बोलताय तुम्ही? सरकार म्हणून तुमच्या तोंडात किडे पडतील, किडे एवढं सरकारची फसवणूक तुम्ही करताय। कुठे आहेत 32,000 कोटी? मी काल माहिती घेतली, चंद्रपुरामध्ये ज्या शेतकऱ्यांना मदत दिली गेली 2,000 रुपयाची, 1,000 रुपयाची, 300 रुपयाची मदत आहे, ते मी घेणार आहे पुढे। आज हा विषय मला इथे काढायचा नाही, उद्याला मी तो विषय आणणार आहे। आणि तुम्ही मनरेगाचे पैसे त्याच्यात धरले 32,000 कोटीमध्ये, जवळपास 12,000 कोटी मनरेगाचे, केंद्राचे पैसे दीर्घकालीन। तुम्ही मला सांगा की जूनमध्ये जर कर्जमाफी होत असेल तर शेतकऱ्यांच्या बोकाणीवर जे काही कर्ज आहे आणि कर्जाचं पुनर्गठन, जुनं आणि नवं कर्ज, हे मार्चमध्ये होत असतं फायनान्शियल इयरमध्ये। तर या जमीन गैरव्यवहार चर्चेप्रकरणी वडेट्टीवारांनी अजित पवारांवर आणि परिणामी सरकारवरती अनेक टीका केलेल्या आहेत। एक छोटासा ब्रेक घेतो, यासोबत पाहत रहा ABP माझा।